दुधाच्या संदर्भामध्ये आपण 11 कोटी रुपये फक्त देतोय। माझा अध्यक्ष महाराज एक मागणी आहे, ही मागणी आमच्या ताई ज्या आहे त्या पोचवतील असं वाटतं। आता काय दुग्ध व्यवसायामध्ये या वर्षी पुरवणीमध्ये 64 आणि बाब क्रमांक 65 11,59,54,54. अध्यक्ष महाराज, एक तर पहिली गोष्ट अध्यक्ष महाराज, दुधाच्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीने दुधाच्या संदर्भामध्ये आपले आकडे आहे अध्यक्ष महाराज, आपलं किती दुधाचं उपयोग आपण अध्यक्ष महाराज करतो, दुधाच्या संदर्भामध्ये देशापेक्षा महाराष्ट्र मागे आहे अध्यक्ष महाराज। आणि देशापेक्षा दूध म्हणजे उपभोग हा 500 ग्रॅम जर देशाचा असेल तर आमचा 350 ग्रॅम। अध्यक्ष महाराज, आपण आर्थिक पाहणी अवगत काय म्हणतोय, आपल्याकडे एक वर्षात म्हणजे मागच्या वर्षी 4,88,00,000 वाहनं होती, या वर्षी 528,00,000 वाहन आहे, म्हणजे 40 लक्ष वाहनं हे आम्ही एका वर्षामध्ये महाराष्ट्रात वाढतात। पण दुसरीकडे अध्यक्ष महाराज, या जनावरांची संख्या ही अध्यक्ष महाराज कमी होत आहे। आता आपण 3.31 कोटी पशुधनासह राज्य आपल्या देशात 7व्या क्रमांकात आहे। माझी मागणी आहे की 11 कोटी रुपये फक्त दिले अध्यक्ष महाराज, 11,59,54,54. यांनाही तर पैसे दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज। म्हणजे 1.25 कोटीची दारू पिणारा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज, या वर्षी आपण 35,182 कोटी एक्साईज आपण त्याच्यामध्ये मिळवणार आहोत। दारूमध्ये दारू विकून 35,182 कोटी या वर्षी आपल्याला अपेक्षित आहे। माझी मागणी आहे पंकजाताई, माझी मागणी ऐकून घ्या आणि सांगा। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दारूचा प्रवास तुम्हाला माहित आहे की दारूचा द हा कधी कधी दानवाचा द होतो, पण दुधाचा द हा देवाचा द होतो। आणि म्हणून यासाठी माझी मागणी 11 कोटी। अरे देशी प्रजातीचं संवर्धन करायला आणि इतर गोष्टी करायला आपल्याकडे 11 कोटी रुपये असेल अध्यक्ष महाराज, तर आपण कसं पुढे जायचं। आणि म्हणून माझी मागणी आहे की पुढच्या 5 वर्षात जेवढा एक्साईज येईल त्याच्या 10% हे देशी गायी दुधाच्या व्यवसायाला त्याचं संशोधन असेल, गायी म्हशी देण्याचं काम असेल, 7व्या क्रमांकावरून देशामध्ये 1ल्या क्रमांकावर जाण्यासाठी दारूच्या एक्साईज मधून 10% म्हणजे 3,518 कोटी रुपये दुग्ध व्यवसाय विभागाला द्या ना। नाही द्या 10%, 5% द्या। बरं 5% देत 1% तर द्या, पण दारूला प्रोत्साहन आणि दूध अध्यक्ष महाराज। आणि म्हणून पंकजाताई मुंडेंना माझी आग्रहाची विनंती आहे, 11,59,00,000 हे 64 आणि 65 बाब क्रमांकामध्ये आहे। तुम्ही सुद्धा आग्रही मागणी या संदर्भात करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे। आणि पंकजाताई, तुमचं खातं नाही तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, दमदार नेते आहात। आपल्याकडे अध्यक्ष महाराज देशी गायीचे रिसर्च करणारे केंद्र विदर्भात तर एकही नाही अध्यक्ष महाराज, मराठवाड्यातही नाही आहे। देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे पुणे कृषी विद्यापीठात आहे। BAIF सेंट्रल रिसर्च स्टेशन उडगी कांचन मध्ये आहे। IVRI हे पुण्यात आहे, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट। अध्यक्ष महाराज, आता भारतात जर दरडोई उत्पन्न दुधाची जी उपलब्धता आहे 485 ग्रॅम आहे, आमची 358 आहे। अरे विदर्भात एखाद्याचं दुधाचं सेंटर करा ना, त्याचं रिसर्च सेंटर करा। गडचिरोली जिल्ह्याच्या वडसेमध्ये 2,500 एकर जागा आहे अध्यक्ष महाराज, तिथं तुम्ही आयर्न ओरचे उद्योग उघडा, नक्की उघडा। आम्ही देशाला मजबूत करू स्टील, पण अध्यक्ष महाराज माणूसही मजबूत राहायला पाहिजे ना अध्यक्ष महाराज। मग त्याच्यासाठी तिचा उपभोग वाढवला पाहिजे, रिसर्च वाढवलं पाहिजे। या दृष्टीने नामदार पंकजाताई मुंडेंना आमची आग्रहाची सूचना आहे, त्याही मराठवाड्याच्या आहे, अतुल सावेजी मराठवाड्याच्या आहे। मागेही मी सांगितलं होतं की या विषयामध्ये गंभीरता वाढवा। ही गंभीरता जर आपण वाढवली नाही तर अध्यक्ष महाराज जागोजागी मोठ्या पद्धतीवर आपल्याला रस्ते उपलब्ध असेल, पण त्या रस्त्यावर चालणारा जर माणूस मजबूत नसेल, सशक्त नसेल, तर अध्यक्ष महाराज आम्ही पुढे जाऊ शकणार नाही। आणि यासाठी माझी दुसरी आग्रही मागणी आहे की 11,59,00,000 हे कमी होतात, एक सूत्र करून टाका की दारूतून जेवढा एक्साईजचा पैसा आपल्याला उपलब्ध होईल त्याच्या 1%, 2%, 3% हे दुधासाठी खर्च झाले पाहिजे। या दृष्टीने जर नियम आपल्याला करता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल।